काम, क्रोध, मोह, मत्सर आणि अहंकार यांनी वेढलेल्या मानवाला चिंता आणि विवंचनापासून मुक्ती मिळवण्याकरता योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ईश्वराच्या आराधनेतून मानवाला सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य श्री संत करीत असतात. असंच एक संत 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराष्ट्रातील शेगावी प्रकट झाले. ते म्हणजे श्री गजानन महाराज. शेगावातील दोन सज्जन बंकटलाल आणि दामोदर यांनी एक तरुण दिगंबर, विदेही व तेजपुंज मूर्ती देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळातील शीत वेचून खात असताना पाहिले. नंतर गायीगोरांना पिण्यास ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघून गेली. तेव्हा त्यांची लक्षणं पाहून ही थोर संत व योग्य पुरुष असल्याची जाणीव बंकटलालांना झाली. त्यानंतर महाराजांचे विविध लीला प्रसंग अनेक भक्तांनी अनुभवले. बार्शी टाकळी येथील श्री गोविंद महाराज टाकळीकर हे शेगावातील मोटे यांच्या श्री महादेवाच्या मंदिरात कीर्तन करीत असताना त्यांना श्री गजानन महाराज हे सिद्ध पुरुष आहेत हे जाणवले. महाराजांनी टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले. कीर्तन सुरू होण्याआधी बंकटलाल आणि पितांबराने श्रींना झुणका भाकर आणून दिली. त्यानंतर श्रींच्या आज्ञेवरून पितांबराने नाल्यात तुंबा बुडून त्यांच्यासाठी पाणी आणले आणि आश्चर्य म्हणजे तुंबातील पाणी स्वच्छ झाले होते. बंकटलालांना श्रींबद्दल आत्मीयता आदर वाटल्याने त्यांनी श्रींना त्यांच्या घरी घेऊन आंघोळ घालून त्यांची पूजा केली. पुढे बंकटलालांचे चुलत भाऊ इच्छाराम हे सुद्धा श्री गजानन महाराजांचे परमभक्त झाले. त्यांनी सुद्धा श्रींना आपल्या घरी नेऊन त्यांची यथाशक्ती पूजा केली. एकदा श्री गजानन महाराजांना पहाटे चिलीम पेटवण्यासाठी विस्तव हवा होता. त्यांनी जानकीराम सोनाराकडे विस्तवाची मागणी केली. विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने नकार दिला. तेव्हा श्री महाराजांनी विस्तवाविना चिलीम पेटवली. अक्षय तृतीयेच्या दिवशी जानकीरामाच्या घरी आलेल्या अतिथींच्या पानात वाढलेल्या चिंचवणीत आळ्या आढळल्याने सर्व अतिथी पानावरून उठून गेले. श्री गजानन महाराजांस चिलीम ओढण्यासाठी विस्तव न दिल्याने ही घटना घडली हे जाणून जानकीरामाने आपली चूक कबूल केली व महाराजांची क्षमा मागितली व त्या क्षणी चिंचवणीतील आळ्या नाहीशा झाल्या. अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या लीलांचा अनुभव अनेकांना आला. अकोली अडगाव जवळ कोरड्या विहिरीत जलाशय निर्माण करून भास्कर पाटील आणि गावकऱ्यांना महाराजांनी थक्क केले. बंकटलालने कणसे खाण्यासाठी महाराजांना आणि काही गावकऱ्यांना मळ्यात नेले असताना कणसे भाजण्यासाठी आग पेटवल्यामुळे मधमाशा पोळ्यातून बाहेर आल्या. मधमाशा पोळ्यातून बाहेर पडल्याने सगळ्यांनी थूम ठोकली. मात्र महाराज शांतपणे त्या जागी बसले होते. शरीराला थोडीही इजा झाली नाही. श्री हरी पाटलांसारख्या श्रेष्ठ कुस्तीगिराच्या शक्तीचे महाराजांनी गर्वहरण केले. मारुती मंदिरात पाटलाच्या मुलांनी पाठीवर उसाचा मारा दिला असता महाराजांनी हातांनी रस काढला आणि सर्वांना प्यायला दिला. महाराजांच्या आशीर्वादाने अनेक वर्ष संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्न प्राप्त झाले. जानरावांचा आजार महाराजांचे तीर्थग्रहण करून बरा झाला तर कारंजाच्या लक्ष्मण धुंडेंनी महाराजांनी दिलेला आंबा खाल्ल्यावर त्यांची व्याधी दूर झाली. प्लेगची साथ आली असताना प्लेगची लागण झालेल्या पुंडलिक बोकरेच्या काखेत महाराजांनी आपला अंगठा लावताच आरोग्यात सुधारणा व्हायला लागली आणि पुंडलिक 2 दिवसात बरे झाले. पुंडलिक बोकरेसारख्या निस्सीम सेवक भक्ताला आपल्या पादुका दिल्या. बाळापूरला समर्थ रामदासी परमभक्त बाळकृष्ण आणि पुतळाबाईंना श्रींनी समर्थांच्या रूपात दर्शन दिले. अमरावतीच्या गणेशप्पा नावाच्या गरीब भक्तास महाराजांनी त्याच्या घरी जाऊन त्याला भेट दिली. पंढरपूरला बापू काळेंना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे रूप धारण करून दर्शन घडवले. सोमवती अमावस्येच्या दिवशी काही भक्तांसमेत श्री महाराज नर्मदा स्नानासाठी
व ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गेले होते. नर्मदेच्या जलप्रवासात नावेत पाणी शिरले तेव्हा महाराजांच्या कृपेने नर्मदेने एका कोळिणीचं रूप धारण करून नाव काठास लावली व त्यांना वाचवले. बंडू दादाला गुप्तधनाची वर्दी देऊन त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. श्रींनी सुखलालच्या द्वारगाईला शांत केले. ब्रह्मगिरी पंडित आपले ज्ञान पाजळायला लागल्यानंतर पेटलेल्या पलंगावर बसून महाराजांनी गोसाव्यास त्याच पलंगावर बसायला सांगितले. भयभीत झालेल्या ब्रह्मगिरीचे गर्वहरण झाले. शिवाजी जयंतीच्या प्रित्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले. त्या सभेत महाराजांनी असे भाकीत वर्तवले की लोकमान्यांना कारावास भोगावा लागेल आणि प्रत्यक्षात खरंच लोकमान्यांना मंडालेंच्या तुरुंगात जावे लागले. तिथे गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला गेला. या सर्व घटनांव्यतिरिक्त कुष्ठरोग बरा होणे, भाकरी प्रसादाने महान कामगिरी होणे, स्त्रियांच्या डब्यातून रेल्वे प्रवास करणे, मृत कुत्रा जिवंत होणे या लीलांद्वारे महाराजांची थोरवी सर्वांना जाणवत होती. गणी गण गणात बोते असे भजन महाराज कायम करत असे. म्हणूनच लोक त्यांना श्री गजानन महाराज म्हणून संबोधू लागले. त्यांना लोक बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसा, खाद्यपदार्थ देत, पण ते तिथेच सोडून कुठेही निघून जात. दिगंबर वृत्तीचे महाराजांना खाण्याचेही भान नसे. कुठेही पडून राहत असत, कधीही कुठेही मुक्तपणे संचार करत असत. परमहंस अवस्था. त्यांना आपले अवतार कार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या भक्तांना तसे सूचित केले आणि 8 सप्टेंबर 1910 रोजी ते शेगावातच समाधिस्थ झाले. जर तुम्हाला श्री गजानन महाराजांचे या दिव्य लीलांनी स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दिव्य संदेश इतर भक्तांपर्यंत शेअर करा. गणी गण गणात बोते, गण गण गणात बोते.